रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाते या उभयतांना मनपूर्वक वंदन करते. उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते. काल आपण पाहिलं की तू गुणत्रयाते अवघेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. ही तीन गुणात त्रिकांडात्मक वेद जरी असले तरी त्यातला सकामाचा जो भाग सांगितलेला आहे यज्ञ आणि उपासनांचा त्या सगळ्याचा तू त्याग कर आणि सात्विक असणारे जे उपनिषद आहेत त्याचा मात्र मनापासून अभ्यास कर, चिंतन कर. आता ते चिंतन आणि तो अभ्यास केल्याने काय होणार आहे तर मन आणि बुद्धी यांचा योग जुळून येऊन त्या ठिकाणी समत्व योग ज्याला म्हणतात तो तुझ्या चित्ताला प्राप्त होईल. परमार्थ सिद्धीसाठी मन एकीकडे धावतं म्हणजे मनाचा संकल्प वेगळा आणि बुद्धीचा निश्चय वेगळा असं असून चालत नाही. तर अंतःकरणाच्या चारी वृत्ती सुद्धा एकत्र येऊन त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये रममाण व्हायला हव्या तर आत्मज्ञान जे आहे ते सोपं होतं. अन्यथा एक एकीकडे दुसरं दुसरीकडे असं जर धावत राहिलं तर साधकाची त्या ठिकाणी काय होते तर फजिती होऊन राहते. म्हणून तसं तू करू नको. त्यानंतर हा समत्व योग प्राप्त झाल्यानंतर परत भगवंत अर्जुनाकडे वळतायत आणि त्याला म्हणतात की तुझा अधिकार जो आहे म्हणजे त्याचं निमित्त करून आपल्यालाही ते सांगतात की आपल्या सगळ्यांचा अधिकार जो आहे तो कर्मामध्येच फक्त आहे. आपल्या वाटेला आलेलं कर्म अत्यंत चोखपणे चोखट समर्थांचा शब्द आहे चोखट नीती न्याय चोखट ह्या पद्धतीने आपल्या वाटेला आलेलं जे काय कर्म आहे ते अत्यंत चोखट पद्धतीने व्यवस्थित करावं. त्या कर्मफलाचा भोग आणि मी कर्म करतो ह्या पद्धतीचा अहंकार आणि त्या कर्माला मिळणाऱ्या फळाची अपेक्षा या तीन गोष्टी टाळून कर्म करायला शिकलं पाहिजे. अत्यंत अवघड हे आपल्याला जमेल का असं आपल्याला वाटतं की असं कुठलंच फळाशेची अपेक्षा नाही. त्यानंतर थोडंही काही एखादी चांगली गोष्ट आपल्या हातून घडली की लगेच त्याचा अहंकार जो आहे तो आपल्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी निर्माण होतो. या सगळ्या गोष्टी टाळून आपल्याला हे कर्म कौशल्य कसं साधायचं आहे ते या ठिकाणी भगवंत सांगतात की कर्म न करण्याविषयी किंवा शास्त्रविरुद्ध करण्याविषयी दोन्हीचीही आसक्ती अशी जी आहे ती चित्तात धरू नये. मी हे करेनच मी हे करणारच नाही असं दोन्हीही गोष्टीचा त्याग करायचा. जे समोर येईल ते भगवंताला आवडेल असं भगवंता प्रित्यर्थ त्याची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशा साधनेच्या अनेक व्याख्या ज्या आहेत त्या आपल्या समोर या ठिकाणी येतात. पुढे भगवंत म्हणतात की तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. की असा समता योगरूप म्हणजे मन बुद्धी चित्त या सगळ्यांचं ऐक्य साधून ते कर्म करण्याचा प्रयत्न कर. पण फळाचा संग जो आहे म्हणजे फळाची अपेक्षा जी आहे कारण फळाच्या अपेक्षेने आपण फळाची अपेक्षा धरो किंवा न धरो पण नियोजित जे फळ आहे त्या कर्माचं ते तुम्हाला आम्हाला मिळणारच आहे. म्हणून
म्हणून फळाची अपेक्षा करू नका, कारण अपेक्षा केली तर अंतःकरण द्विधा होऊन जातं. असं होईल का, तसं होईल का, हे मिळेल का, ते मिळेल का, आणि ते मिळावं म्हणून त्याची प्रार्थना करतो आणि ते अपेक्षित फळ मिळालं नाही तर देवावरचा विश्वास जो आहे तोही आपला काय होऊन जातो, तो उडून जातो. म्हणून असं द्विधा मनस्थितीत राहून कर्म करण्यापेक्षा जे समोर आलेलं आहे ते त्याची इच्छा म्हणून समोर आलेलं आहे आणि ते आपलं कर्तव्य समजून ईश्वराचे जे मनोगत तेच आपलं काय आहे, इच्छित. ईश्वराचं जे मनोगत आहे तेच आपलं इच्छित आहे असं लक्षात ठेवायचं आणि ते कर्म करायचं. आणि असं कर्म करता करता आचरता सिद्धी गेले तरी काजाची की राहिले, परी ठेलियाही सगुण झाले ऐसेची मानी. की कर्माचे अनुष्ठान करत असताना ते सिद्धी जाईल का सिद्धी जाणार नाही हाही विचार तू मनामध्ये ठेवू नको. नाहीतर त्याही द्विधा मनस्थिती की मी आरंभ तर केलेला आहे. रुपालीचंच उदाहरण घेऊ की या प्रवचनाचा सत्संगाचा आरंभ तर केलेला आहे, पण आता वक्त्याला लांबून बोललेला आहे, श्रोते येतील की नाही, त्या श्रोत्यांना ते प्रवचन आवडतील की नाही, या पद्धतीच्या कितीतरी गोष्टी कुठलंही कर्म उभं केलं की ते आपोआप आपल्या मनामध्ये येत राहतात. पण ते कर्म पूर्ण होणार आहे का, अर्धवट राहणार आहे का, यातली कुठलीच गोष्ट आपल्या हातात नाहीये. करता करविता भगवंत आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्याला आवडेल असं सातत्याने देव काजी झिजे देह ज्याचा ह्या पद्धतीने वर्तन मात्र आपण करत राहायचं. देखे सता स्वत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी त्यांची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. की सिद्धीला गेलेले आणि न गेलेले अशा दोन्ही कर्माविषयी चित्तामध्ये काय ठेवू नकोस तर आसक्ती ठेवू नकोस. सिद्धीला गेलं तरी त्याची इच्छा आणि ते पूर्ण नाही झालं तरी त्याची इच्छा. सगळं त्याच्या इच्छेने हे जग चाललेलं आहे. तो नियामक आहे, मी नियम्य आहे आणि नियामकाच्या आज्ञेमध्ये राहणं हे नियम्य असणाऱ्या जीवाचं कर्तव्य आहे. एवढं फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपण कर्म करत राहायचं. अशी जर समता आपल्या चित्तामध्ये कर्म करण्याविषयी प्राप्त झाली तर तोच परमात्मा ज्ञानाचा काय आहे, तो उपाय आहे असं सांगितलेलं आहे. कारण जितकी अंतःकरणाची स्थिती द्विधा तितकं जे व्यवस्थित करायला पाहिजे ते आपल्या हातून होत नाही. हा आपल्यालाही सगळ्यांना अनुभव आहे की मन जर जागेवर नसेल, थाऱ्यावर नसेल तर ते कर्म जे आहे ते आपलं व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून कुठलंही कर्म पूर्णत्वाला न्यायचं असेल तर अंतःकरणाची शांती हे सगळ्यात पहिल्यांदा साधकांनी काय केलं पाहिजे तर कमावलं पाहिजे. अंतःकरण जर चंचल असेल, मनोवृत्ती जर चंचल असेल तर असं करू का तसं करू याच्या नादामध्ये सगळं जे काय वेळ आहे तो चालला जातो. मग परमात्मा ज्ञानाचा उपाय म्हणून काय आहे तर अंतःकरणाची स्वस्थता आणि शांती या दोन गोष्टी ज्या आहेत ते ज्याला आत्मनिष्ठ होऊन राहायचं आहे, आत्मज्ञान संपादन करायचं आहे, त्याला अंतःकरणाची शांती जी आहे ती काय करावी लागते तर गमवावीच लागते. पण कर्म म्हटलं की व्यवहार आला, व्यवहार म्हटलं की अनेकांशी संबंध आले, अनेकांशी संबंध म्हटलं की क्रिया प्रतिक्रिया आल्या आणि या सगळ्या नादामध्ये त्या क्रिया प्रतिक्रिया जर जास्ती देण्याचा स्वभाव असेल की प्रत्येक क्रियेला मी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. मोबाईलवर पहा, अंगठे नाही दाखवले तर नाराजीच आहे, कारण प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला एवढं पाठवतो पण साधं दखल पण घेत नाही. या पद्धतीने त्याच्यात अंतःकरण जे आहे ते आपलं वाहवत जातं. म्हणून डॉक्टर काका एक छान आपल्या समोर साधनेची व्याख्या सांगतात. क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवणे याला साधना असे म्हणतात. खरी साधना जी आहे ती या पद्धतीने आपण करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की कर्मयोगामध्ये जो समत्व बुद्धीने युक्त आहे, म्हणजे फक्त ते करणं आणि करताना सुद्धा विचार काय आहे की शास्त्रांनी जसं सांगितलं तसं, श्री गुरूंनी मला सांगितलं तसं, किंवा मी ज्यांना आदर्श मानत असेल त्यांनी मला सांगितलं तसं मी हे करते आहे. बाकी एवढीच माझी जबाबदारी आहे. बाकी ते असं व्हावं तसं व्हावं, त्याला हे फळ मिळावं ते फळ मिळावं इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या मात्र चित्तामध्ये येऊ द्यायच्या नाही. असं जो कर्म करतो त्याला
पाप आणि पुण्य दोन्ही लागण्याचा संबंध नसतो, कारण तो करून अकर्ताच असतो. कारण करणारा परमेश्वर आहे हे त्याच्या पूर्णपणे लक्षात राहतं आणि पाप पुण्याचा मळ न लागल्यामुळे त्या कर्मबंधनातून तो हळूहळू कसा होत जातो, तो सुटत जातो. आणि म्हणून आपण काल ती ओवी पाहिली की अर्जुना समत्व चित्ताचे ते की सार जाण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, आणि याला समत्व योग असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी की निष्काम कर्म करण्याची इच्छा मनाने करायची आहे. त्या निष्काम कर्म करण्यामध्येच मला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे असा निश्चय बुद्धीने करायचा आहे. मग आता आत्मतत्व जे आहे त्याची मला प्राप्ती करून घ्यायची असेल तर कुठलंही कर्म करत असताना तो आत्मा जसा अकर्ता आहे तसाच मी अकर्ता आहे अशी धारणा चित्तानी धरून ठेवायची आहे. आणि अहम वृत्ती जी आहे ती मी करता असं न म्हणता मी ब्रह्म असल्यामुळे मी अकर्ता आहे, अहम ब्रह्मास्मी हे लक्ष ठेवून चारी वृत्ती जर ह्या पद्धतीने आम्ही त्यांचा बंदोबस्त केलेला असेल तर त्या इकडं तिकडं काय होणार नाही, तर भरकटणार नाही. आणि आत्मज्ञानाच्या दिशेने आमचा प्रवाह जो आहे चित्ताचा तो सातत्याने चालू राहील. आता साम्य बुद्धीने जे कर्म केलेलं आहे ते कर्म करत असताना काय होतं, तर कर्म जर व्यवस्थित केलेलं असेल, शास्त्राने सांगितलं तसं संत विहित, डॉक्टर काका म्हणतात वेद विहित म्हणण्यापेक्षा संत विहित म्हणा. कारण वेद आम्ही कधी वाचणार, कधी अभ्यासणार आणि त्यातले जे काय विधी निषेध आहेत ते आम्ही कधी समजून घेणार. तर वेदांना धरूनच ग्रंथांच्या रचना असल्यामुळे आम्ही जर ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकाराम गाथा कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करत असू तर त्यामध्ये त्या संतांनी वेदांच्याच आज्ञा संतांच्या मुखाने त्या भगवंतांनी तिथं जणू काही मांडलेल्या आहेत असा त्या ठिकाणी भाव करायचा. आणि त्यांनी सांगितलेलं विधी म्हणजे असं करा आणि निषेध म्हणजे असं करू नका, अशा ज्या काही आज्ञा त्या आपल्याला ग्रंथामध्ये मिळतील त्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. बाकीचे ग्रंथ जाऊच दे, आता ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता, त्याचा आपण अभ्यास करतोय, त्यामध्ये आपल्याला तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी सांगितलं, ही आज्ञा आपण पाळतो का? सुखदुःखे समेकृत्वा सांगितलं, ही आज्ञा आपण पाळतोय का? या पद्धतीने की आता भगवद्गीता पूर्ण पाठ आहे पण आज्ञा काय पालन करायच्या आहेत ते मात्र माझ्या लक्षात येत नाही. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर ह्या पद्धतीने शास्त्राने सांगितलेले विधी निषेध पाळत पाळत ज्या वेळेला आपण ते कर्म करतो त्यावेळेला अंतःकरणाची शुद्धी होते. म्हणजे अविद्यादी मल जे आहे, अविद्या म्हणजे काय आहे, तर जी आम्हाला ब्रह्मस्वरूपाकडे जाऊ देत नाही जुन्या संस्कारांमुळे, तिलाच या ठिकाणी अविद्या म्हणायचं. अविद्येचे 3 प्रकारचे कार्य असतात. एक जे जसं आहे तसं ते आम्हाला ती जाणवू देत नाही, हे तिचं पहिलं कार्य. दुसरं जे दुःखरूप आहे ते सुखरूप आहे असं आम्हाला सारखी भुरळ पाडते. जे सत्य आहे ते सत्य स्वरूपात जाणवू देत नाही, तर जे असत्य आहे ते सत्य आहे. या पद्धतीने आमची मनोधारणा जी आहे ती बदलवून टाकण्याचं काम जे आहे ती अविद्या करते. म्हणून या अविद्येला जर घालवायचं असेल तर ब्रह्मविद्येशिवाय उपाय नाही. आणि ती ब्रह्मविद्या ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये तुमच्या आमच्या समोर साध्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी ती काय केलेली आहे, तर संतांनी आपल्या समोर उघड करून ठेवलेली आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, तर आपले अविद्या, वासना इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपण हळूहळू काय होत जातो, तर बाहेर पडत जातो. आणि परमात्म स्वरूप प्राप्त करण्यासाठी अंतःकरणाला जी शुद्धता लागते ती शुद्धता हळूहळू क्षणै असं म्हणायचं, अगदी या ठिकाणी काही घाई नाही, तर अगदी हळूहळू आपल्याला जी आहे ती या ठिकाणी प्राप्त होत जाते. आणि इथं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला अर्जुना तुझ्या चित्तामध्ये जो मी माझेचा मोह त्रिगुणांच्या पगड्यामुळे अतिशय वाढलेला आहे, तो मोह ज्या वेळेला पूर्णपणे त्या मोहातून बाहेर पडशील, इथं काय म्हटलेलं आहे की मोह कलिल योग म्हणजे मोहामध्ये पूर्णपणे अडकलेला, त्याच्यामध्ये बंदिस्त झालेला, अतिशय त्या मोहामुळे मलिन झालेली बुद्धी, अशा पद्धतीचा तो अर्जुन म्हणजे तुम्ही आम्ही या संसारामध्ये होऊन जातो. आणि त्याचं ज्या वेळेला आपण अतिक्रमण करू म्हणजे चित्ताचं मालिन्य ज्या वेळेला आपण पूर्ण धुवून टाकू
आणि ते अंतःकरण, बुद्धी, चित्त, मन हे स्वच्छ होतील. आता पहा, घर स्वच्छ ठेवण्याचा जितका आटोकाट आपण प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा जास्ती प्रयत्न मनशुद्धीचा केला पाहिजे. पण तो प्रयत्न जो आहे तो मात्र आपला अत्यंत कमी होतो. की शरीर कितीदाही गंगेत नेऊन शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पण मन जोपर्यंत अशुद्ध आहे तोपर्यंत भगवंताची भेट, परमात्म्याचं ज्ञान हे मात्र आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून मन शुद्ध करा असं सातत्याने आपल्यासमोर मांडणी आहे. आता विषयांविषयीचं वैराग्य हळूहळू त्याला आत्मज्ञान संपन्न व्हायचं आहे, त्याला विषयांविषयीचं वैराग्य जे आहे ते हळूहळू त्यांनी कमवावं लागतं. आता साधन चतुष्टय संपन्न आत्मज्ञान होण्यासाठी साधक कसा पाहिजे, तर साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. आता साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय, तर विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा आणि समाधी षटक ह्या गोष्टींचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. फारच अवघड आहे रुपाली, थांबूया असं या ठिकाणी म्हणायचं नाही. तर कुठलीही गोष्ट आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी काहीतरी कष्ट जे आहेत, आता या ठिकाणचे कष्ट हे इंद्रियाद्वारे करायचेच नाहीयेत, मनाने त्या ठिकाणी करायचे आहे. मग विषयांविषयीचं वैराग्य प्राप्त करायचं असेल तर शम आणि दम, परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या विषयांपासून मनाला आवरणे याला शम म्हणतात आणि इंद्रियांना आवरणे याला दम म्हणतात. या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी केल्याच पाहिजे. त्यावेळेला मनातून हळूहळू या विषयांविषयीची जी ओढ आहे, आता थोडे दिवस त्याला तिकडं जाऊच नाही दिलं. आता दारू पिणाऱ्याची सवय मोडायची असेल तर त्याला जवळपास सुद्धा त्या दुकानाच्या फिरकू नाही द्यायचं, हा पहिला. दुसरं, घरातून बाहेर जाऊ नाही द्यायचं. बाहेर गेला तर त्याच्यासोबत सारखं कोणीतरी असायचं की त्यांनी तिकडं परत फिरायलाच नको. या पद्धतीने एक दारू सोडण्यासाठी जर एवढे प्रयत्न करावे लागतात तर विषयांचा संग सोडण्यासाठी तुम्हाला आम्हाला केवढे प्रयत्न करावे लागतील. कारण अनंत जन्माची अविद्येमुळे विषयातच सुख आहे ह्या पद्धतीची भ्रामक कल्पना जी आहे त्याचा आमच्या मनावर काय झालेला आहे, अतिशय प्रभाव पडलेला आहे. आणि त्या प्रभावातून स्वतःची सुटका करून घेणे याला साधना असे म्हणतात. अशा साधनेच्या छान छान व्याख्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्या समोर येतात. की पुढे इथं म्हटलेलं आहे की वेदाने सांगितलेल्या अनेक कर्मफलांच्या श्रवणाने संशय जे आहे, आता श्रवणाचा एक उपयोग आहे की आधी आपल्याला तो आत्मा नावाची गोष्ट नाहीच असं वाटतं, सगळेजण म्हणतात, पण तो आहे की नाही याची शंका प्रत्येकाच्या मनात आहे. पण ऐकता ऐकता किंवा अनेक ग्रंथांचा अभ्यास करता करता आता एवढे संत जे आहेत ते ज्या वेळेला त्या आत्मतत्वाविषयीच बोलतात तेव्हा तो आत्मा असला पाहिजे असं हळूहळू वाटायला लागतं की नाही आपल्याला. जेव्हा एवढे सगळे संत मोहातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सातत्याने इथं निवेदन करतात तेव्हा मी माझ्याच्या मोहातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला खरं समाधान मिळणार नाही. असं श्रवण करता करता आपल्या अंतःकरणातले जुने संस्कार बाजूला होऊन नवीन संस्कार जे आहेत ते त्या ठिकाणी हळूहळू रुजायला सुरुवात होते. आता पहा, आपण कितव्या वर्षी या प्रयत्नाला लागलेले आहोत आणि आता किती काळ आपल्या हाताशी आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी गणित जे आहे ते करायचं. इथं म्हटलेलं आहे की इंद्रियांच्या संगती जिये पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. की आजपर्यंत जीवात्मा जो आहे आमच्या ठिकाणचा तो इंद्रियांच्या संगतीत राहत होता, म्हणजे इंद्रियांना ज्या ज्या भोगातून सुख मिळतं त्याकडे इंद्रिये त्याची धावत होती. पण आता इंद्रियांनी जे भोग मिळतात ते अनित्य आहेत, ते कायमस्वरूपी आम्हाला सुख देऊ शकत नाही. त्या सुखासाठी इंद्रियांनी जे भोग भोगायचे आहे त्या सुखासाठी आम्हाला परावलंबी राहावं लागतं. हे ज्या वेळेला त्या साधकाच्या लक्षात येतं त्यावेळेला हळूहळू तो इंद्रियांच्या संगतीने बाहेर धावत नाही. तर पुढे उदाहरण दिलेलं आहे की तो उत्तम साधक काय करतो, तर कासवासारखं, आपलं कासवाचं एक लक्षण आहे आपल्या समोर की तो त्याचे इंद्रिय काय करतो, आतमध्ये ओढून देतो. म्हणून प्रत्येक देवळाच्या ठिकाणी देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा तुमचे इंद्रिय आणि त्यांच्या ओढी आवरा. याच्यासाठी ते कासव आधी समोर आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं आहे. की समाधी सुख जर आपल्याला भोगायचं असेल
तर बुद्धी जी आहे ती निश्चळ व्हायलाच हवी. ती बुद्धी जर चंचल असेल तर चंचल बुद्धीला कधीही आत्मसुखाचा अनुभव घेता येत नाही आणि म्हणून तिला निश्चळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता एवढं सगळं त्या भगवंताचं म्हणणं ऐकल्यानंतर या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेला आहे की असा कोणी थोर महात्मा ज्यांनी आपली सर्व इंद्रिये आवरून घेतलेली आहेत, जो विषयांपासून पूर्ण विरक्त झालेला आहे आणि आत्मस्वरूप जे आहे त्याच्याशी त्याचं पूर्ण ऐक्य झालेला आहे, असा जो थोर महात्मा आहे तो वागतो कसा, तो बोलतो कसा, तो चालतो कसा. कुठल्याही मोठ्या व्यक्तींचं अशी कीर्ती कानावर आल्यानंतर आपल्याला एकदा तरी त्याचं सगळं काही जाणून घ्यावं असं वाटतंच की नाही. इथं तेच की अशा आत्मज्ञानी पुरुषाचं वागणं बोलणं चालणं कसं असतं ह्याची उत्सुकता जी आहे, जो आत्मज्ञान संपन्न झालेला आहे त्याचं वागणं बोलणं चालणं कसं असतं याविषयीचा प्रश्न या ठिकाणी अर्जुनाने श्रीकृष्णाला केलेला आहे. की असा जो स्थितप्रज्ञ आहे तो स्थितप्रज्ञ कृष्ण अखंड समाधीत राहणारा, आता जो आत्मरूप झालेला आहे त्याला एवढ्या मोठ्या सुखाची प्राप्ती झाल्यानंतर त्या सुखापासून तो खाली येतच नाही, म्हणजे अखंड समाधीत असतो. त्या सुखामध्ये इतका रममाण झालेला असतो की तो तिथून खालीच येत नाही. आणि मग तो ज्या वेळेला व्युत्थान पावतो, म्हणजे त्याची समाधी जी आहे, आता समाधीचे 2-3 प्रकार आहेत, एक सविकल्प, एक निर्विकल्प आणि तिसरी सहज समाधी. तर डॉक्टर काका नेहमी म्हणतात सविकल्प निर्विकल्प या समाधीच्या मागे लागू नका, तर बाध समाधी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जी विचाराने चालता बोलता विचार करता करता आपल्याला ती काय करता येते, जसं संतांना सहज समाधीमध्ये राहता आलं कायमचं, जसं बाध निश्चय केला की त्या समाधीमध्ये तुम्हाला आम्हाला नक्की राहता येतं. इथं प्रश्न विचारले की स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणती, व्युत्थान पावलेला स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा असतो व कसा चालतो. आता आत्मज्ञानी पुरुष सुद्धा तुमच्या आमच्यासारखे देहात असणारेच असतात, त्यांचं प्रारब्ध आहे, अविद्येचा लेश आहे, तोपर्यंत त्यांना सुद्धा त्या देहात राहावंच लागतं. मग आता आम्ही सरळ हाताने जेवण करतो ते काय असं वाकडा हात करून जेवण करतात का, किंवा त्यांचं अंतःकरणाची स्थितीवरून ते ओळखायचे असतात. बाकीच्या ज्या वरच्या क्रिया आहेत त्या तुमच्या आणि त्यांच्या कशा असतात, तर एकसारख्याच दिसतात. मग ते कशा पद्धतीने राहतात तो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग त्याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की त्याच्या मनातल्या सर्व वैषयिक इच्छा ज्या आहेत त्या पूर्णपणे निवृत्त झालेल्या असतात. आता साधक दशेमध्ये तो त्या विषयांपासून निवृत्त होण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही आम्ही साधक आहोत. आता इथं एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की या स्थितप्रज्ञांची लक्षणे ऐकता ऐकता जी संतांची, ऋषींची, मुनींची स्थितप्रज्ञाची लक्षणे आहेत ती साधकासाठी साधना म्हणून स्वीकारायची आहेत. ते तसे झालेले आहेत आणि आम्हाला तसं हळूहळू व्हायचं आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की ते तसे आहेतच, आम्हाला मात्र हळूहळू त्यांची ती लक्षणं ऐकता ऐकता मला तिथपर्यंत पोचायचं आहे, मला हे गुण अंगीकारायचे आहेत, असं साधकांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर सर्व वैषयिक इच्छांचा ते काय करतात, तर त्याग करतात. म्हणजे त्याग करता करता आणि विषय सुखापेक्षा सुद्धा अत्यंत वैभवशाली असं आत्मसुख ज्यांच्या अनुभवाला आलेलं आहे ते नंतर परतून परत त्या विषय सुखांच्या मागे कशाला धावतील, कारण आत्मसुखासाठी ते पूर्णपणे स्वावलंबी झालेले असतात. आता सुखासाठी, वैषयिक सुखासाठी माणसाला नेहमी पदार्थांवर, व्यक्तीवर, इंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं. विषय भरपूर समोर आहे, साखर कारखाना काढलेला आहे पण डायबिटीस झालेला आहे, काय उपयोग आहे त्या साखर कारखान्याचं त्याला, जर ते खाण्यासाठी त्याची प्रकृतीच धड नाही. तर या पद्धतीने इथं नाहीये. तर इथं कसं आहे, तर मोठं असणारं असं जे ज्याला सुखाचा कंदव असं म्हणतात, असा आत्मा जो आहे तोच ज्याच्या अनुभवाला आलेला आहे आणि तो सुखरूप झालेला आहे. सुखरूपा सुखी तळमळ केवी घडे, अशी डॉक्टर काकांची अद्वैत मकरंद मधली ओवी आहे की जो त्या
सुखरूप तत्वाशी एकरूप झालेला आहे त्याला विषय सुखापासून सुख भोगावं असं कशाला वाटेल? कारण विषय सुख भोगायचं असेल तर त्यासाठी पैसा पाहिजे, समोरच्या गोष्टींची अनुकूलता पाहिजे तेव्हा ते मिळालं पाहिजे, भोगण्यासाठी शरीरात ताकद पाहिजे, या सगळ्या गोष्टी विषय सुखासाठी लागतात. पण ते जर नसेल तर मात्र त्याची काय होते की इच्छा आतमध्ये आहे पण प्रकृती ते भोगण्यासाठी अक्षम आहे. असं जर असेल तर अंतःकरणामध्ये नुसती काय होते? तळमळ होतची आहे. ह्या पद्धतीने ते होत राहतं. मग ह्याचं अंतःकरण कसं असतं? तर जो सर्वदा नित्य तृप्तू की अखंड तृप्ती हाच त्याचा स्वभाव आहे. अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संगे कीजे की विषयापासून मात्र त्यांनी स्वतःला पूर्णपणे काय केलेलं आहे? तर आवरलेलं आहे. तो नित्य तृप्त असतो. आणि आमची तृप्ती कशी आहे? सकाळचं जेवण झालं, खूप छान झालं की आम्ही एकदम तृप्त झालो म्हणतो. 4 तासांनी परत काय होतं? ती तृप्ती जी आहे ती आमची ढळलेली असते. पण हा मात्र कसा आहे? तो पूर्णपणे आनंद घन झालेला आहे. आता खूप छान एक ओवी आपल्या समोर आहे ज्याचा आपल्याला जास्त विचार करायचा आहे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. की स्थितप्रज्ञ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेली आहे, स्थिर झालेली आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आता डॉक्टर काका म्हणतात एकदा मी एका शाळेत गेलो होतो आणि त्या ठिकाणी स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ फळ्यावर लिहिलेला होता. स्थित म्हणजे थांबलेली असं त्यांना वाटलं की तर आम्हाला चलप्रज्ञ व्हायचं आहे, स्थितप्रज्ञ नाही असं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं होतं. म्हणजे ते जर अर्थ जर व्यवस्थित माहिती नसतील तर केवढा या क्षेत्रामध्ये सुद्धा गोंधळ आहे. ते शब्दांचे अर्थ कुठलाही ग्रंथ जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला काय करायला पाहिजेत? तर समजून घ्यायला पाहिजे. मग आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तर ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेली आहे, स्थिर झालेली आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आता पंत बाळकुंद्री महाराजांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये ते म्हणतात, स्वस्थ केले गुरुने मजला, स्वस्थ केले गुरुने. की गुरुकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे? म्हणजे त्याच्यापूर्वी मी काय होतो? आता गुरूंनी मला स्वस्थ केलं असं ते ज्या वेळेला अनुभव सांगतात तेव्हा गुरूंकडे जाण्यापूर्वी, त्यांनी दिलेलं साधन करण्यापूर्वी मी अस्वस्थ होतो हे त्या ठिकाणी आलं. आता स्वस्थ केलं म्हणजे काय केलं? तर स्वरूपाच्या ठिकाणी माझ्या बुद्धीला पूर्णपणे स्थित केलं. त्यांनी केलं म्हणजे काय केलेलं आहे? तर त्यांनी उपदेश केल्यानंतर तो उपदेश सत्याचा असा त्यांनी मला केलेला आहे आणि तो मी माझ्या मनावर बिंबवून घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय झालेला आहे? तर एकदम अंतःकरणाला स्वस्थतेचा अनुभव आलेला आहे. अस्वस्थ माणसाला हे करू का ते करू, ते मिळवू का ते मिळवू, हे खाल्लं तर बरं वाटेल का ते खाल्लं तर बरं वाटेल, या प्रदेशात गेलं तर बरं वाटेल का त्या प्रदेशात गेलं तर बरं वाटेल, रामाची उपासना करू का दत्ताची उपासना करू, असं सगळ्या क्षेत्रामध्ये नुसती तळमळ चाललेली आहे. ज्याच्या चित्ताला स्वस्थता नाही त्याची. पण ज्याचं चित्त स्वस्थ झालेलं आहे त्याला या सगळ्या उपासनेच्या कष्टातून सुद्धा तो पूर्णपणे बाजूला होतो. उपासनेचे सुद्धा कष्टच आहेत की नाही? हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आता ते करायचं आहेच आहे, कारण देहाला त्या पद्धतीचं वळण लावल्याशिवाय आपल्याला देहावरची आसक्ती त्यागता येत नाही आणि म्हणून ते सगळं तसंच करायचं आहे. पण संपूर्ण इंद्रियांना ह्या पद्धतीने ताब्यात आणून आता इथं तो कामू सर्वथा जाळे. काम म्हणजे शब्दकाम, स्पर्शकाम, रसकाम, गंधकाम इत्यादी गोष्टी ज्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 विषय जे आहेत त्या 5 विषयांचा काम म्हणजे त्यांच्याविषयीची भोगण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आता हे 5 विषय जे भगवंतांनी निर्माण केलेले आहेत असं आपण म्हणतो, ते तुमच्या आमच्या व्यवहारासाठी निर्माण केलेले आहेत. आता व्यवहारासाठी त्यांचा उपयोग करणे आणि त्याच्यात सुख आहे असं समजून उपभोगात रमणे यामध्ये खूप अंतर आहे की नाही? तर शब्दाशिवाय परमार्थाचा तरी व्यवहार होतोय का? ऐकण्याची इच्छा, श्रवणाची इच्छा निर्माण झाल्याशिवाय
आपण इथे येऊन बसतो का? मग आता कशासाठी काय याचा उपयोग करायचा आहे का उपभोग्य वृत्ती आपल्या अंतःकरणात आहे हे मात्र आपण तपासलं पाहिजे. आता शब्दाचा उपभोग घ्यायचा असेल म्हटलं तर काय, भरपूर आपल्या आवडणारं संगीत ऐकत राहा, भरपूर सिरियल पाहत राहा, भरपूर युट्यूबवर काय 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 ते शब्द जे आहेत ते त्यांचे पाहत बसा, कोणाचे मेसेज आले, काय आले, त्याला काय उत्तर द्यायचं, हे शब्दात रमणंच आहे की नाही. आता ते योग्य आहे का अयोग्य आहे? मी नुसतं करमणूक म्हणून ते वापरते आहे का काय करते आहे? मध्ये एका ठिकाणी प्रवचनाचं बोलावणं होतं मला. ते खूप मोठा ग्रुप होता आणि सगळं मोबाईलवरूनच कोरोना काळापासून त्यांचं सत्संग सुरू आहे. तर कोरोना काळापासून त्यांनी सुरू केलेला तो आणि मोबाईलवर हा सत्संग त्यांचा एवढा मोठा वाढला की त्याचे 5,000 6,000 असे सदस्य झालेले आहेत. त्यांनी अक्षरशः गुरुपौर्णिमेला मोबाईलची गुरु म्हणून पूजा केली. आता त्यांनी उपयोग कसा केला, त्या मोबाईलचा उपयोग त्यांनी त्याच कारणासाठी केलेला आहे आणि म्हणून मोबाईल त्यांनी गुरुपूजन म्हणून ते मोबाईलचं गुरुपूजन केलं. आता आम्ही या पद्धतीचा मोबाईलचा उपयोग वापर करतोय का दुसऱ्याच कारणासाठी करतोय? आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण तो कशासाठी, काय उपभोग घेण्यासाठी मी तो वापरते आहे का खरोखरीच उपयोग करून घेण्यासाठी मी ते वापरते आहे, हे जे आहे ते आम्ही तपासलं पाहिजे. आता एका शब्द कामावरून बाकीचे काम तपासायचे. एक शब्द काम जो आहे, आता शब्दाद्वारे तुमचे आमचे व्यवहार चाललेले असतात, पण शब्दांनी शब्द वाढवायचा आहे की शब्दामागचा अर्थ सगळा लक्षात घेऊन आम्हाला त्या परमार्थापर्यंत पोहोचायचं आहे. नक्की त्याचं आम्ही काय करायचं आहे, कोणाचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत, कोणाचे शब्द चित्तातून ताबडतोब काढून टाकायचे आहेत, याचा सुद्धा विवेक आम्ही केला पाहिजे की नाही. पण आमचं सगळं उलटच चाललेलं आहे या क्षेत्रामध्ये. नको त्यांचे शब्द अंतःकरणात इतके खोलवर रुतून बसलेले आहेत आणि प्रवचनातून ऐकलेले शब्द जे आहेत ते मात्र स्थलत्याग होता सवेची जाते, या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. मग आता इथं सुद्धा विवेक आहे की शब्द भगवंताने आम्हाला व्यवहारासाठी दिलेला आहे, पण तो व्यवहार करत असताना कोणाचे शब्द लक्षात ठेवल्यामुळे माझं जीवन आनंदरूप होणार आहे, कोणाचे शब्द लक्षात ठेवल्यामुळे मला परमार्थापर्यंत पोहोचता येणार आहे आणि कोणाचे शब्द लक्षात ठेवल्यामुळे बरं ते आज जाऊन बसलेले असतात, ते तळागाळात गेलेले सारखं कोणाच्या तरी निमित्ताने आम्ही काय करतो, वर वर काढत राहतो आणि परत परत दुःखी होत राहतो. मग असे शब्द जे आहेत आम्हाला दुःख देणारे ते चित्तातून काढून टाकण्याऐवजी चित्तात ज्या वेळेला आम्ही ठेवतो तेव्हा शब्द काम आम्हाला त्रास देतो का सुख देतो, काय देतो? आता अर्ध आयुष्य तर आमचं ह्याच्यातच गेलेलं आहे. शब्द कामामध्ये आम्ही काय झालेले आहोत तर पूर्णपणे बुडून गेलेले आहोत. मग आता शब्द हा सुद्धा इथं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अर्थ प्रकाश करणारा हा शब्द आहे. शब्द ज्ञानी अर्थ प्रकाशू, त्या शब्दांचे अर्थ जर आम्ही लक्षात घेतले तर खूप मोठा ज्ञानाचा उजेड जो आहे तो आमच्या चित्तामध्ये पडू शकतो. पण आम्ही कोणाचे शब्द लक्षात ठेवतो, कोणाच्या शब्दांचा विचार करतो, कोणाचे शब्द चित्तातून काढून टाकायला पाहिजे. मोबाईलकडनं ते खूप शिकण्यासारखं आहे. काय सेव्ह करायचं, काय डिलीट करायचं, हा विवेक आहे त्या ठिकाणी की सेव्ह काय करून ठेवायचं आहे आणि डिलीट काय करायचं आहे. तसं आमच्या मनामध्ये सुद्धा सेव्ह काय करायचं आहे आणि डिलीट काय करायचं आहे याचा विचार जर आम्ही करत राहिलो तर आम्हाला खरोखरीच आनंदाने जगण्याची व्यवस्था आहे. डॉक्टर काका म्हणतात आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, पण निदान ह्याचा अभ्यास करताना आनंदाने जगण्याची व्यवस्था तर करून घ्या. मग ज्यांच्या ज्यांच्या शब्दाने अंतःकरणाला दुःखाचा अनुभव येतो ते शब्द अंतःकरणात न ठेवणे याला साधना असे म्हणतात. आता सुखरूप व्हायचं आहे आणि छोट्या छोट्या शब्दांनी आम्ही दुःखी होत चाललेले आहोत आणि इकडे तरी श्लोक काय असतो, आम्ही सोहम साधना करतो, नैनम छिंदंती शस्त्रांनी म्हणतो आणि छिंदंती शब्दांनी चालू आहे. या पद्धतीची आमची जर फजिती चाललेली असेल तर मग आम्ही आत्मज्ञानापर्यंत कसं पोहोचणार आहे. मग त्याच्या चित्तातून सगळे काम गेलेले आहे. कोणी निंदा, कोणी वंदा. निंदेचे सुद्धा शब्द आहेत आणि वंदन करण्याचे सुद्धा काय आहे तर शब्दच आहेत. पण
तिथं काय तुकाराम महाराज म्हणतात, निंदा करा, वंदन करा, काही करा, आमचा स्वहिताचा धंदा. आणि स्वहिताचा धंदा इथं कुठला आहे तर आत्मसुखामध्ये रममाण होऊन राहणे. बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये काय करायचं नाही तर जास्ती मनाला ते लावून घ्यायचं नाही. आणि जो ह्या पद्धतीने सगळे कामांचा विचार करतो, आता स्पर्शकाम आहे त्याच्यात तर अतिशय लोक अडकून पडलेले आहेत स्पर्शकामामध्ये. आता ते सुद्धा कोणाचे स्पर्श चांगले आहेत, कोणाचे वाईट आहेत, ह्या पद्धतीच्या कितीतरी गोष्टी आहेत. पण आता स्पर्शांचा सुद्धा काही काळ उपयोग आहे. कसा उपयोग आहे? डॉक्टर काकाच म्हणतात की मुलांना ज्या वेळेला आपण लहानाचं मोठं करतो त्यावेळेला त्यांना अन्न, पाणी, डिंकाचे लाडू वगैरे वगैरे देऊन त्यांना मोठं करण्याचं, तब्येत चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करतो. तसं त्यांना वेळोवेळी पाठ थोपटली, कौतुक केलं तर ते सुद्धा त्या पद्धतीने पुढे पुढे जातात की नाही. मग त्याचा उपयोग हा चांगला करायचा असेल तर जरूर करू शकतो. पण नको त्या ठिकाणी ते स्पर्श जर होत गेले, ते जर अत्यंत कठीण असतील, आता थोबाडीत मारल्यानंतर पण स्पर्शच आहे, पण तो काय करणार आहे, त्या लहान मुलांना सुद्धा जर असे धाक लहानपणीच खूप मारामारीचे घातले तर त्यांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून हा स्पर्श काम सुद्धा कशा पद्धतीने हाताळायचा. 5 विषय दिलेले आहेत आमच्या समोर. व्यवहार त्याच्याने आम्हाला करायचा आहे. व्यवहार सुकर होण्यासाठी ते दिलेलं आहे. स्वतःच्या जीवनात आणि दुसऱ्याच्या जीवनात त्या शब्दांनी, स्पर्शांनी आनंद फुलवण्याचा प्रयत्न करायचा आहे का दुःख देण्याचा प्रयत्न करायचा आहे, या पद्धतीचा विचार जो आहे तो या ठिकाणी आम्ही नक्की केला पाहिजे. पण चित्तातून हा सगळा काम. दुसरं एक आपल्या समोर आहे की ह्या कामना ज्या आहेत आमच्या मनामध्ये, म्हणजे इच्छा ज्या निर्माण होतात सातत्याने, त्या दृश्य जगतातलं काहीतरी मला मिळावं ह्या पद्धतीच्याच असतात. की हे मिळवलं तर मला सुख मिळेल, ते मिळवलं तर मला समाधान मिळेल. या पद्धतीने दृश्य जगताकडे आमची सगळ्या चित्तांची काय झालेली आहे, सगळ्या जीवांच्या चित्ताची ओढ तिकडे लागलेली आहे. पण तिथं सुद्धा स्वतःला त्या ठिकाणी समजून सांगायचं आहे की बाबा, ज्या विषय सुखाच्या मागे तू सुखरूप होण्यासाठी धावतो आहेस ते विषय हे तुला कधीही पूर्णत्वाचं सुख, समाधान मिळू देत नाही आणि मिळू देणार नाही. आता एक काम पूर्ण केला की दुसरा काम आमच्या चित्तात येतो. केला एक काम पूर्ण, यावर्षी एक नवीन घर घेतलं, पुढच्या वर्षी अजून एक गाडी पाहिजे, दुसरा काम मनामध्ये आहे, तिसऱ्या वर्षी अजून काहीतरी चौथा काम मनामध्ये आहे. एक दुकान असेल तर 2 दुकान झाले पाहिजे, एक घर असतील तर 2 घरं झाले पाहिजेत. या पद्धतीचे काम जे आहेत, आता ज्यांना 2 मुलं आहेत त्यांना 2 घराची सोय करावी लागते. व्यवहार जो आहे तो त्या पद्धतीने करावा लागतो. पण ह्याच्यापेक्षा जास्ती असं जर सारखं आमचं या दृश्य जगतामध्येच चित्त जर रंगत चाललेलं असेल तर ते पूर्ण समाधान कधीही देऊ शकत नाही. कालही आपण उदाहरणं पाहिलेले आहेत की मी जर 2 घरं घेतले, 3 घरं घेतले आणि माझ्या मैत्रिणीचे 4 झालेले असतील तर काय होऊन जातं चित्ताचं. किती आणि काय याला खूप महत्व आहे की किती कमवायचं आहे, कमवता कमवता कुठं ते थांबवायचं आहे आणि आयुष्य मला कशासाठी वापरायचं आहे. नाही तर सगळं एकाचं 2, दोनाचं 3, एक नाही 2 4 दिला दे. एक गाणं आहे आपल्या समोर ते की आम्हाला जेवढं परमेश्वराने दिलं ना तेवढं पुरत नाही, अजून काहीतरी असावं वाटतं, अजून काहीतरी असावं वाटतं. आणि त्या असं वाटण्यामध्ये सगळं आयुष्य जर व्यतीत झालं तर परमार्थाचा योग कधी जुळून येणार आहे. याच्यासाठी तर अंतःकरण वृत्ती आत न्यावी लागते आणि आमच्या अंतःकरण वृत्ती तर बाहेरचं कमावण्याच्या नादामध्ये बहिर्मुखच होत चाललेली आहे. आता मनात निर्माण होणारे सगळे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही मात्र अपूर्णतेत आयुष्यभर राहतो. मग आता पूर्णत्वाला कोण पोहोचतो तर ज्यांनी कामनांना पूर्ण विराम दिलेला आहे. आता पहा, काम पूर्ण करणे आणि कामनांनाच पूर्ण विराम देणे, या 2 गोष्टीमध्ये काय हिताचं आहे हे आम्ही लक्षात घ्यायचं. अगदी तरुणपणे संसार मांडलेला आहे त्यावेळेला सुरुवात बरोबर आहे, सगळं हे करायचं ते करायचं, इतकं पाहिजे तितकं पाहिजे, म्हातारपण आपलं व्यवस्थित गेलं पाहिजे इथपर्यंत सगळं. पण 7 पिढ्यापर्यंत ते कधीच संपू नये. नातवंड पतवंड त्यांना सुद्धा सगळं ऐकव करून ठेवायचंय का आम्हाला, इतकं मिळवायचंय का आहे, त्याला सुद्धा मूल्य आणि मर्यादा आहे.
काका नेहमी म्हणतात की या सगळ्या गोष्टीला पैशाला सुद्धा मूल्य आणि मर्यादा आहे. त्याच्याने जास्तीत जास्त आम्ही सुखसोयींनी युक्त घरात राहू शकतो, पण अंतःकरणाची सुखरूपता जी आहे ती पैशाने कधीही प्राप्त होऊ शकत नाही. ती भगवंताच्या भजनानेच प्राप्त होते. त्याच्यासाठी उदाहरण आपल्या समोर तुकाराम महाराजांचं छान आहे की यातली एकही गोष्ट त्यांच्या घरात नव्हती जी सुखसोयींनी युक्त असणारी, पण तरी त्यांच्या मुखातून अभंग बाहेर पडला, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि इतक्या सुखसोयींनी युक्त आमचं घर असून सुद्धा आमच्या जीवनात आनंदी आनंद, या पद्धतीचं हे सगळं चाललेलं असतं. हे कुठंतरी काहीतरी याचा विचार जो आहे तो आम्ही केला पाहिजे. बरं, कामना पूर्ण करण्यासाठी ते सुद्धा अर्थ आणि काम असे दोन पुरुषार्थ आपल्याला सांगितलेलेच आहेत की मनात येणारा काम पूर्ण करण्यासाठी भरपूर सामर्थ्य असावं लागतं, शारीरिक बळ असावं लागतं, आर्थिक बळ असावं लागतं, नंतर दैवदत्त जे काय जुळून आलं पाहिजे सगळ्या गोष्टी तेही असावं लागतं. आणि ते नसेल तर काय आहे मग रडारडच जीवनामध्ये होऊ शकते. आता याच्यासाठी एक उदाहरण आपल्या समोर आहे रावणाचं. रावण ज्या वेळेला धारातीर्थी पडला आणि आता काही घटका फक्त त्याच्याजवळ शिल्लक होत्या, त्यावेळेला लक्ष्मणाला राम म्हणतो की जा बाबा त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे सुद्धा आपल्या जगाला देण्यासाठी एक सुंदर असा विचार आहे, तो त्याच्याकडनं घेऊन ये. आणि त्याच्याकडे आता तू शत्रू म्हणून जात नाहीयेस तर काय काहीतरी त्याच्याकडनं विचारधन घेण्यासाठी जातोय, तेव्हा हात जोडून तिकडं जा. आणि लक्ष्मण ज्या वेळेला तिकडे हात जोडून येताना दिसतो तेव्हा रावण रावणाच्या पद्धतीने विचार करतो, अजून आता काय राहिलंय शिल्लक, म्हणून रामाने लक्ष्मणाला माझ्याकडे पाठवला, तेही ढोंग करून पाठवला, हात जोडून पाठवला. या पद्धतीने त्याच्या मनामध्ये विचार असतात. पण लक्ष्मण हळूहळू त्याच्या ठिकाणी जातो, त्यांना नमस्कार करतो रावणांना आणि त्यांना म्हणतो की प्रभू रामचंद्रांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्याजवळ सुद्धा या जगाला देण्यासाठी एक मौलिक विचार आहे आणि तो विचार तुम्ही जाण्यापूर्वी सांगावा. मनात रावण म्हणतो की हा शेवटपर्यंत राम मला काही सोडत नाही, काय आहे की माझ्याकडनं जे घ्यायचं ते घेतल्याशिवाय तो राहणार नाही. मग रावण हसतो त्या ठिकाणी आणि म्हणतो अगदी बरोबर सांगतायत प्रभू रामचंद्र, माझ्या मनामध्ये कायमच्या 3 इच्छांनी ठाण मांडलेलं होतं. एक, श्रीलंका जी आहे ती पूर्ण सोन्याने मडवेल, सोन्याच्या पत्र्यांनी पूर्णपणे ती श्रीलंका मडवेल. दुसरं, समुद्राचं पाणी गोड करेल. आणि तिसरं, आकाश पुष्प जे आहे त्याला सुगंध प्राप्त करून देईल. 3 काम माझ्या मनात होते. आता रावण हा किती सामर्थ्यशाली होता, शरीराने सुद्धा सामर्थ्यशाली, सत्ता सुद्धा भरपूर, तपश्चर्या सुद्धा भरपूर, महादेवाचा सगळा वर प्राप्त केलेला, महादेवाचं संस्कृतमध्ये त्यांनी स्तोत्र रचलेलं आहे, असा दशग्रंथी ब्राह्मण तो होता. एवढं सगळं सामर्थ्य असून सुद्धा तो सोन्यानी लंका मडवेन हे फक्त अर्ध काहीतरी तो पूर्ण करू शकला, त्याच्या पलीकडचं तो काहीही पूर्ण करू शकला नाही. खारट पाण्याचं गोड पाण्यात रूपांतर त्याला समुद्राचं करता आलेलं नाही आणि ख पुष्प मुळातच नसल्यामुळे त्याचा सुगंध निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण सामर्थ्य अंगात असताना, ताकद अंगात असताना माणूस काय काय कल्पना करतो, किती कल्पना साम्राज्यामध्ये रमतो आणि किती तऱ्हेचे काम त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात. पण ते पूर्ण करण्यासाठी एवढ्या मोठ्या रावणाला सुद्धा जर त्याचं सामर्थ्य पुरत नसेल तर तुमची आमची गत काय आहे. आणि किती कामना मनामध्ये येऊ द्याव्यात, मग त्या कामनांना पूर्ण विराम द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे. मग समर्थ आपल्याला छान पद्धतीने सांगतात, मना कामना वासुदेवी वसुदे, की असा जो पूर्ण पुरुष आहे त्याच्याकडे तुझं सगळं चित्त लाव. त्याच्याकडे सगळं चित्त लावलं की ह्या कामना ज्या आहेत त्या हळूहळू सगळ्या आमच्या काय होत जातात. आता डोळ्याने रूप पाहावंसं वाटतं म्हणजे काम आहे आमच्या मनामध्ये, रूप पाहावंसं वाटतं, मग कोणाचं पहा, भगवंताचं पहा. कानाने काहीतरी शब्द ऐकावेसे वाटतात, मग इकडच्या तिकडच्या सारख्या बातम्या ऐकण्यापेक्षा भगवंताचे गुणगान ऐका. जिभेने सारखं बोलावंसं वाटतं, खावंसंही वाटतं, बोलावंसंही वाटतं. मग खायचं असेल तर आधी नैवेद्य दाखवा मग खा, म्हणजे ते बाधत नाही. आणि त्यांनी जर बोलावंसं वाटतं तर नामस्मरणामध्ये ती जिव्हा रंगू द्या, ती रसना त्याच्यामध्ये रंगू द्या. हे सगळे काम तिकडे लावणे, हे संतांनी काय केलेलं आहे,
की आता त्यांचा तर बंदोबस्त आपल्याला फारसा करता येत नाही ना, मग बंदोबस्त कसा करायचा आहे, त्यांना दृश्य जगतातले विषय न देता भगवंत हाच त्यांचा विषय करायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. भगवंत हाच सगळ्या चित्ताचा विषय आहे. पाहीन तर त्याला पाहीन, बोलेन तर त्याच्याशी बोलेन, ऐकेन तर त्याचे गुण ऐकेल, त्यानंतर हाक मारेन तर फक्त त्याला हाक मारेन, म्हणजे त्याचंच नाम घेईल. या पद्धतीने सगळे अंतःकरण वृत्ती जी आहे आणि त्यामध्ये जेवढे काय आम्हाला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेले आहेत त्या सगळ्यांचा उपयोग जो आहे तो भगवंताची सेवा करण्यासाठी या सगळ्या संतांनी त्याला उपयोगात आणलेला आहे. मग त्यांना ते कुठल्याच गोष्टी बाधक झाल्या नाही. आणि तुम्हाला आम्हाला मात्र ते सगळं आता आपल्या चित्तात जेवढ्या काम निर्माण होतात तेवढे काम जर आपल्याला घालवायचे असतील तर आपल्याला जे जे भोगावंसं वाटतं त्याचा भोग परमेश्वराला चढवणे ही त्याची साधना आहे. जोवरी दृश्य मनी भरून राहे तोवरी देवासी फुल वाहे. आणि त्याच्या पुढे अंडरलाईन आहे प्रेम भावे. आता देवासी फुल वाहण्याची क्रिया आमची रोज सगळ्यांची चाललेली आहे, पण ते पूजा आटोपली उरकली संपवली या पद्धतीने ते आमचं फुल वाहणं सुरू असतं. पण इथं सांगितलेलं आहे जोवर या दृश्य जगतातून तुला काहीतरी भोगावंसं वाटतं तोपर्यंत ईश्वराला ते भोग चढवण्याची काय आहे तर नितांत गरज आहे. डोक्यात गजरा माळावासा वाटत असेल, फुलं घालावेसे वाटत असतील तर देवाला हार करण्याची मला गरज आहे. आधी त्याला हार करून घाला, मग डोक्यात गजरा घाला. मला खूप छान छान पदार्थ खावेसे वाटत असतील तर आधी ते पदार्थ करा, त्याला नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही खा. ह्या पद्धतीने जे जे मला करावंसं वाटतं, खूप वस्त्र घ्यावेसे वाटत असतील तर आधी त्याला वस्त्र करा आणि मग स्वतः नेसा. आता हे सुद्धा वैराग्य असं एकाएकी कोणाला आता आज कोणीतरी सांगितलं विरक्त व्हा आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी झालो असं काही होऊ शकतं का? ते असं होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर काका कामना सगळ्या आमच्या मनातून जायच्या असतील तर त्याला एक उपाय सांगतात, छान उपाय सांगतात की आम्हाला वर्षातून 4-5 वेळेला जर तुळशी बागेत जावंसं वाटत असेल तर या वर्षी फक्त 2दाच जाईल असा नियम करा. हळूहळू कमी करा. आम्हाला जर 6, 7, 8 साड्या घ्याव्याशा वाटत असतील वर्षातून तर 4 साड्या घ्या. सगळे दागिने अंगावर घालायचे वाटत असतील तर अर्धेच दागिने घालायला सुरुवात करा. असं करून हळू त्याच्यातून आपली अंतःकरण वृत्ती जी आहे ती बाजूला करण्याचा प्रयत्न करता येतो. पण ते करण्यासाठी थोडे आहे चित्त साह्य झाली. माझं चित्त जोपर्यंत या गोष्टीला राजी होत नाही, माझ्या चित्ताला जोपर्यंत ह्यातच खरं समाधान आणि सुख आहे हे मी पटवून देत नाही तोपर्यंत माझं चित्त बहिर्मुखच राहणार आहे. मग आत्मसंतोषी कोण राहतो तर जो तो कामू सर्वथा जाये तयाचे आत्मतोषी मन राहे. की तो आत्मसंतुष्ट होऊन राहतो. त्याचं मन जे आहे ते सुखरूप होऊन जातं आणि चंचल असणारं मन त्याच्या ठिकाणी जाऊन बसलं की तिथून निघायलाच तयार होत नाही. ज्ञानेश्वरीमध्येच ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या मनाला थोडीशी काय करा तर त्याला चटक लावून द्या त्या आत्मसुखाची. एकदा त्याची चटक लागली की या मनाचा एक स्वभाव आहे, त्याला ज्याची चटक लागते तिकडं ते सातत्याने जातं. त्याला उदाहरण परत आहे, दारूची सवय लागणारे, सिगारेटची सवय लागणारे हे जे लोक आहेत ते आपोआप परत तिकडे त्यांचे हात वळतात की नाही. तसं आम्ही आमच्या इंद्रियांना तशी सवय लावावी. रोज एका देवळात जाऊन दर्शन घेण्याची सवय लावावी पायाला आणि मनाला. आपोआप पाय आणि मन तिकडे वळेल की नाही. जसं त्यांचे पाय वळतात तसे आमचे पाय वळतील की नाही. पण ह्या पद्धतीच्या सवयी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक की जेणेकरून माझ्या चित्तातलं सगळा काम नाहीसा होईल आणि सगळं अंतःकरण जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी मला समर्पित करता येईल. ह्या पद्धतीने सातत्याने तो विचार केला पाहिजे. तोची स्थितप्रज्ञ. आता 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ना पुढच्या श्लोकामध्ये. की स्थितप्रज्ञाचं एक लक्षण आपण पाहिलं की त्याच्या चित्तातून वैषयिक सुखाची पूर्ण इच्छा गेलेली आहे. दुसरं सांगितलेलं आहे की जीवन म्हणलं की सुखदुःखात्मक घटना ज्या सामान्य माणसाला सुखदुःखात्मक वाटतात त्या घटना त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा येतात. पण सुखाचा प्रसंग येवो किंवा दुःखाचा प्रसंग येवो
ज्याच्याने त्याचं मन उद्विग्न होत नाही, असं त्याचं मन जे आहे ते पूर्णपणे स्थिर झालेलं असतं. कारण जगताचा हा स्वभावच आहे हे त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. कधी असं घडेल, कधी तसं घडेल, आणि ते घडणं जे आहे ते माझ्या हातामध्ये फार कमी आहे. जे समोर आलं ते उत्कृष्ट करणं एवढंच माझ्या हातात आहे, पण काय घडावं हे मात्र माझ्या हातामध्ये नाही. हे सगळं त्यांनी समजून घेतलेलं असल्यामुळे आता असं उद्विग्नता माझ्या चित्ताला येऊ नये म्हणून मला काय समजून घ्यावं लागेल? आहे तितके देवाचे, असं ज्याचं मन निश्चयात्मक झालेलं आहे त्याला उद्वेग करण्याचं काही कामच राहत नाही. पण ज्याला मात्र सगळा करता करविता मी आहे, मी एवढं करून हे असं का झालं, असं ज्या वेळेला विचार मनामध्ये येतात त्यावेळेला उद्विग्नता येते की नाही? आहे तितके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. समर्थांची ओवी आपल्या समोर आहे की जे काय करता करविता आहे तो भगवंत आहे, मी निमित्त मात्र आहे. एवढं ज्याने लक्षात ठेवलेलं आहे त्याला सुखाचे प्रसंग येवो किंवा दुःखाचे प्रसंग येवो, कुठलेही प्रसंग आले तरी सुद्धा चित्ताची शांती त्याच्या ढळत नाही आणि तो उद्विग्न होत नाही. केवढी मोठी कमाई आहे हो. आयुष्य म्हटलं आम्ही तर आता तर ते सगळ्यांचं वाढलेलं आहे. 70, 80, 95 पर्यंत तुमचं आमचे आयुष्य जे आहे ते वाढलेले आहे. मग तेवढ्या काळपर्यंत जीवन जगायचं आणि ते सारखं उद्वेगाने जीवन जगायचं का? म्हणजे पलंगावर पडल्या पडल्या नुसतं तळमळत राहायचं, रडारडी करत राहायचं, तर माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही, मी सगळ्यांचं इतकं केलंय, माझ्याकडे मात्र लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, या विचारांमध्ये थोडं तरी सुखाचं काही कुठं दिसतंय का आपल्याला? अजिबात नाही. पण हा जो वेळ मिळालेला आहे तो वेळ आम्हाला नामस्मरणामध्ये, चांगले विचार करण्यामध्ये, सद्ग्रंथ समजून घेण्यामध्ये निश्चितच घालवता येईल की नाही? पण हे जर काहीच केलेलं नसेल तर उद्विग्नता जी आहे ती चित्ताला त्या ठिकाणी सारखं लक्ष कुठंतरी तिसरीकडेच राहतं आणि जे करायला पाहिजे ते मात्र आमचं चित्त करत नाही. म्हणून त्याला सुख किंवा दुःख असे जरी प्रसंग त्याच्या जीवनात आले तरी दृश्य जगताचं परिवर्तनशीलता हे स्वरूपच आहे हे पूर्णपणे अंतःकरणावर ठसल्यामुळे घटना एवढंच फक्त त्या ठिकाणी राहतं. बाकी सुखदुःखादी ज्या काही भावना आहेत त्या उचंबळून फारशा वर येत नाही. म्हणजे काकांच्या भाषेमध्ये त्याच्या लाटा होत नाही. तरंग उमटणे हे अंतःकरणाचं काम आहे म्हणून तेथं ते थोडंसं होणार आहे. पण तरंगाची लाट सामान्य माणूस करतो आणि संत जे आहे ते उमटलेला तरंग सुद्धा रामकृष्ण हरी म्हणून तिथं काय करतात? जिरवून टाकतात, बाधित करतात. मग आता आनंदघन कोण होतो? घटनासोबत वाहत जाणारा का घटनांना बाधित करणारा? मग घटनांना बाधित करणारा तो आनंद रूप होतो. मग ती बाध करण्याची कला जी आहे ती या संतांकडनं आम्ही काय केलं पाहिजे तर शिकून घेतलं पाहिजे. दुसरं एक सांगितलेलं आहे की विषयावरचं प्रेम त्याचं नष्ट होतं. फार छान इथं ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की ते म्हणतात, हे बघ, कित्येक लोक विषयांपासून दूर होताना आपल्याला दिसतात, पण विषयांविषयीची गोडी, रस आणि प्रेम मात्र आतून गेलेलं नसतं. असा साधक आत्मज्ञानी होऊ शकत नाही. असा साधक जो आहे तो आत्मज्ञानी होऊ शकत नाही. तर विषयांमधला रसच आटून गेला पाहिजे त्याचा, म्हणजे त्याच्यात गोडी वाटत असली. आता आपण कुटुंबामध्ये पाहतो एकमेकांवर जर खरोखरीच प्रेम असेल तर आपल्या पत्नीसाठी म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा तंबाखू, दारू या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न पुरुष लोक करतात. पण ते सोडत जरी असले तरी आतून त्याचा जो रस आहे, ती गोडी आहे, ती मात्र त्यांच्या चित्तातून गेलेली नसते. अशीच गोडी शिल्लक ठेवून त्या विषयांचा त्याग घडत असेल तर तो त्याग घडला म्हणून चांगलंच आहे. पण तरी सुद्धा जोपर्यंत त्याच्यातला रस गेला नाही, गोडी गेली नाही, तोपर्यंत काय आहे? आता इकडे सुद्धा प्रवचन कीर्तन खूप ऐकलं की कधीतरी मन जागं होतं, सिरियल नाही पाहिल्या पाहिजे असं वाटतं की असा जर तो आतमध्ये रस शिल्लक राहिलेला असेल तर मग त्याच्या घरात त्यागाला सुद्धा त्याचा उपयोग नाही.
नाही तर घरातून वनात गेलेला आहे, तिथं जाऊन साधना करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आठवणी मात्र काय आहे, घरच्या सुधरू देत नाही. असं असेल तरी सुद्धा काय झालेलं आहे, मग ते बिघडलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे इथं. नंतर दुसऱ्या 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, भय आणि क्रोध. स्थितप्रज्ञाचे लक्षण चाललेले आहेत ना, या 3 गोष्टी त्याच्या चित्तातून पूर्ण गेलेल्या असतात. आता भय त्याच्या चित्तातून पूर्ण गेलेलं असतं. आणि तुम्ही आम्ही सगळेजण कसे आहोत, भयातीत हे सर्व ब्रह्मांड आहे, सगळं ते व्यापलेलं आहे भयाने. कशाची कशाची भीतीच आहे प्रत्येकाला. कोणाला मृत्यूची भीती आहे, कोणाला घरात चोर शिरेल म्हणून भीती आहे, तर कोणाला बाहेर जाताना कोणीतरी आम्हाला लुबाडेल म्हणून भीती आहे. या पद्धतीची सारखी माझ्या माघारी माझ्या मुलांचं कसं होईल याची भीती आहे, कुठली व्याधी मला होऊन मला छळेल याची भीती आहे. कितीतरी भीती जी आहे, सगळं जग जे आहे ते या भयाने ग्रस्त झालेलं आहे. मग या भयातून सुटलेला कोण आहे, अभयम सत्व संशुद्धी. 16व्या अध्यायात आपल्या समोर दैवी गुणसंपदा सांगितलेली आहे की तो निर्भय झालेला असतो. त्याला पूर्णपणे काय झालेलं असतं की भयच नाही चित्तामध्ये. का बरं भय नाही, कारण आत्मरूप जो मी आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही असं ज्याला पूर्ण कळलेलं आहे, तो आत्मरूप मी येतही नाही जातही नाही. त्यामुळे मृत्यू नावाचं जे महाभय आहे, त्या महाभयातून हा आत्मज्ञानी पुरुष, स्थितप्रज्ञ पुरुष जो आहे तो पूर्णपणे सुटलेला असतो. आता महाभयातून जो सुटलेला आहे तो मग अलीकडच्या छोट्या छोट्या भयातून सुटलेलाच असतो की, मग मृत्यूचं महाभय आहे. आणि ते मृत्यूचं महाभय देह तादात्म्य आणि दृश्य जगताविषयीचं ममत्व, या दोन्ही गोष्टी आमच्या चित्तावर खूप भारी होऊन राहिलेल्या आहेत, हावी होऊन राहिलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला त्याचं भय जे आहे ते अतिशय आहे. काय होईल कसं होईल. डॉक्टर काका गमतीने म्हणतात, प्रापंचिकांचा महामंत्र काय होईल कसं होईल. दुसरं काही सुधरतच नाही. काय होईल कसं होईल, माझ्या देहाचं काय होईल कसं होईल, या जगाचं काय होईल कसं होईल, प्रपंचाचं काय होईल कसं होईल, ठेवलेल्या संपत्तीचं काय होईल कसं होईल, सोनं नाणं जे घातलंय सोन्यांच्या अंगावर त्यांचं काय होईल कसं होईल. माझ्या माघारी आतापर्यंत मी सांभाळते असं आहे ना, त्यामुळे माझ्या माघारी या सगळ्यांचं काय होईल कसं होईल. 10 लोक जेवायला बोलल्यानंतर सुद्धा भय आहे, स्वयंपाक काय होईल कसं होईल. त्या पद्धतीने भय 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 असं सारखं जे आहे ते चित्तामध्ये आमच्या असतं. आणि हे भय जे आहे हे त्या स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा आत्मस्वरूपी स्थिर झालेली आहे त्याच्या चित्तातून हे भय गेलेलं आहे. कारण एकमेवा द्वितीय मासा मी आहे, मी सर्वत्र भरलेला आहे, मी येतही नाही मी जातही नाही, मी अज आहे मी अजर आहे अमर आहे असं नुसतं तो घोकत नाही. आता मी घोकलं सगळं एक जंत्री सांगितली की असं ते आहे, पण असं नुसतं म्हणून ते होत नाही. तर तो आत्मा खराच मी आहे असा अनुभूतीमध्ये तो काय झालेला असतो, तो विसावलेला असतो, स्थिरावलेला असतो. आणि म्हणून त्याच्या चित्तातले दोन्ही गेलेलं असतं. तिसरं म्हणजे त्याचा क्रोध गेलेला असतो. वसिष्ठ महामुनी आणि विश्वामित्र यांची आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. कोण, तर वसिष्ठ महामुनी म्हणत नव्हते. मग अरुंधतीने एकदा म्हणजे त्यांच्या पत्नीने एकदा त्यांना विचारलं, म्हणजे वसिष्ठ महामुनीच म्हणतात हे चांदणं आज किती सुंदर पौर्णिमेचं पडलेलं आहे, कोणासारखं तर विश्वामित्रासारखं, त्याच्या तपश्चर्येसारखं हे सगळं चांदणं इतके छान पडलेलं आहे. ती म्हणते एवढं त्याचं कौतुक करता तर मग त्यांना का म्हणत नाही तुम्ही ब्रह्मर्षी, ते ब्रह्मज्ञानी झाले असं का म्हणत नाही. म्हटलं असतं पण क्रोध गेला नाही ना म्हणे त्याचा अजून क्रोध गेलेला नाही ना. तपश्चर्या भरपूर आहे, बाकी सगळं भरपूर आहे, पण क्रोध जो आहे तो चित्तातला अजून गेला नाही. कारण मुळातच ते काय होते, क्षत्रिय होते. आणि क्षत्रिय असल्यामुळे तो स्थायी गुण जो आहे तो तसाच होता. पण ब्रह्मर्षी होण्याचं ते काय करत होते, प्रयत्न करत होते. मग जोपर्यंत क्रोध पूर्णपणे गेलेला नाही, आता याच्यावरून आम्हाला तपासायचंय. आम्हाला तर क्षणाक्षणाला काय आहे. आणि मग ना बाई मला रागच आला, पालुपतच आहे आमचं की त्याने असं बोललं मग मला रागच आला, त्याने असं खायला घातलं मग मला रागच आला, त्यांनी माझ्याकडे या नजरेने पाहिलं मग मला रागच आला. म्हणजे राग आला हेच पालुपद आहे आमचं, क्रोध आला हेच पालुपद आहे. आता ह्या क्रोधाचं मूळ काय आहे, क्रोध केव्हा येतो, क्रोध हा नेहमी
दुसऱ्यांचा विषयी आपल्याला आलेला असतो जास्तीत जास्त. दुसऱ्यांचा विषय, आपलं शरीरही दुसरंच आहे. आपल्या शरीराविषयी आपल्याला क्रोध येतो तेव्हा ते शरीर आपल्याला साथ देत नाही, तेव्हा शरीर सुद्धा आपल्यापासून दूरच आहे. तसं बाकीचे माणसं तो दूरच दूर आहे. मग आता हा दुसऱ्यांचा क्रोध केव्हा येतो की मनात आधीच ठरवलेला असतं आम्ही की त्यांनी माझ्या मनासारखं वागावं, त्यांनी असं असावं, त्यांनी माझ्या आज्ञेत राहावं, त्यांनी सतत माझ्या भोवती अवतीभोवती करावं आणि यातलं काहीच पुरं होताना दिसत नाही, तेव्हा आम्हाला राग येतो. असं मी कोण लागून गेलो की समोरच्या जीवानी सारखं माझ्या भोवती फिरावं? असं स्वतःला विचारावं की असं मी कोण आहे की सारखी माझी कोणीतरी दखल घ्यावी, असं मला वाटतं. मी अगदी हजारो जीव आहेत तसं मी एक जीव आहे. असं मी काय पराक्रम केलेत म्हणून त्यांनी मला सारखं हे करावं, किंवा माझ्या मनासारखं मी किती इतरांच्या मनासारखं वागू शकते? असं जर विचार केला तर लक्षात येतं की इतर लोकांनी माझ्यासारखं मनासारखं वागावं हे कसं शक्य आहे? शक्यच नाही. मग या गोष्टी लक्षात घेतल्या तर क्रोधाचं मूळ काम आहे आणि कामामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की दुसऱ्यांनी माझ्या मनासारखं वागावं, मला पाहिजे तितकं माझी सेवा करावी, हे करावं ते करावं, हे सगळं त्या कामातून आलेलं आहे. आणि तो काम आपला पूर्ण होताना दिसत नाही, किंवा तो काम पूर्ण करण्याच्या आड दुसरा कोणीतरी येतोय असं वाटतं, तेव्हा त्याचा क्रोध येतो. तो काम माझा पूर्ण न होता तो दुसऱ्याला ज्या वेळेला जास्ती प्राप्त झालेला दिसतो, जी इच्छा माझी आहे ती मला न प्राप्त होता ती दुसऱ्याला ती वस्तू जास्ती मिळाल्याचं दिसतं, तेव्हा त्याचा मत्सर वाटतो. त्या एका कामामुळे क्रोध मत्सर, पुढे आपल्या समोर श्लोकच आहे त्याचा की विषयांच्या नादाने माणूस कसा भयकत जातो. आणि म्हणून इथं की त्याचे हे सगळे गेलेले आहे आणि त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. बाकीचा भाग उद्या. जय जय रघुपती.